हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आम्ही गावी चाललेलो आहोत आणि आमची पॅकिंग सगळी झालेली आहे आणि व्लॉग वगैरे शूट केला नाही कारण जे सामान आणलं होतं ना तसंच आम्ही परत पुन्हा घेऊन चाललेलो आहोत. इथं म्हणजे जशा 3 बॅग चालवले होते तशाच बॅग चालवल्या आहेत. इथे हे आरू बसलेली, असं आम्ही तिघे पुन्हा गावी चाललेलो आहोत. सो आमची जर्नी कशी आहे ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. कशाला चाललं गावी? सो थोडासा फॅमिली प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्हाला पुन्हा गावी जावं लागत आहे. म्हणजे टाइम पण झालेला आमचा बस येण्याचा. बस नाही म्हणजे आम्ही बुक केलेली ऑटो. जायची गडबड चालू आहे. नारूची सारखे शूज काढायचं घालायचं चालू आहे. सो एक्स्ट्रा सामान वाढलेलं आहे यामध्ये. चला काय ते काय लागलं इथं? काय घालू? शूज. शूज घालायचे आहेत. सो गाईज, इथे जायची तयारी सुरू झालेली आहे आणि बॅग आम्ही हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत. चला रिक्षा घेतली ना. चला चला. काय म्हणत तुझं म्हणायचं? काय झालं काल आलेलं काय झालं? सो हे गाईज, आम्ही हायवेला बस स्टँडला आलेलो आहे, कळंबोली हायवे. तर आरू आणि निकू इथं बसलेली आहे आणि बस काय अजून आलेली नाही. भरपूर वेळ झाला आम्ही बसलो इथे. आता बसची वाट बघावी लागणार आहे. जेव्हा बस येईल त्यानंतर आमचा प्रवास चालू होईल. सकाळी आता आम्ही ना ऑटोनी कळंबोली मॅकडॉनला इथे आलेलो आहे बस पकडायला. तर एवढं लागतंय ना की असं वाटते गपचूप सावलीत बसावं. एवढं ऊन लागते ना. रुले बॅग ठेवायला गेले तिकडे की सारखी सारखी आवाज येते त्यांना यावर. पॉकेट चेक करतात बस स्टँडला आल्यावरती. या चल इकडं. सगळ्यांच्या बस येतील पण आमची बस अजिबात नाही ना लवकर. आम्हाला हर टाइम असं बसावंच लागणार. लिहिलेलं असेल. इकडे 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 लय विचार चाललाय तुला? हा, कधी भेटायची बस, कधी भेटायची बस, कधी घरी पोचायची, कधी झोपायची. झोपायची नाही, साफसफाई करायची माहित नाही का? हा, तू जाऊन साफसफाई करणार. आजच्या दिवस तुला आरामच आहे. तू झोपशील दिवसभर रात्रभर. गेल्या गेल्या जे पडशील त्यावेळेस सकाळी उठशील कामाला. काय बोलते? पुण्याच्याच बस येतात, मंडळाची पण बस येतील ना, साताऱ्याच्या बस चालू आहेत. आपण व्हिडिओ शूट करतो तर ते एक बाई सारखी आपल्याला बघते. कोण बघू द्या ना काय होतं. साताऱ्याच्या बस येतील आता. हॅलो गाईज, सो फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलो. बसमध्ये आम्हाला व्हिडिओ शूट करताच आला नाही कारण खूप गर्दी होती आणि एकदम शेवटच्या सीटला आम्ही होतो. प्रवास करताना आला आणि दोघी पण झोपल्या होत्या. आणि सुरुवातीपासून लोणावळ्यापासून झोपल्या. लोणावळ्यापासून ते आता पारगावमध्ये आलं होतं. त्यांनी उठवलं. उठाजवळ आलं म्हणून, नाही तर आम्ही झोपलो होतो. पोरीला घेऊन असं बसलो होतो. तिथून उतरलो, सगळं सामान बॅग घेऊन इकडे आलो. बिचारा माझा नवरा. पण ते आम्ही महिनाभर झालं गेलो असेल. पण तुम्ही बघू शकता इतकी घाण झाली ना घरात. झाली ना किती घाण झाली. हॅलो गाईज, सो आम्हाला जवळजवळ येऊन 1.5 तास झालेला आहे. पण आमच्याकडून एवढी मोठी मिस्टेक झाली ना. तुम्ही बघितलीच असेल ब्लॉगमध्ये की ज्या बेडरूममध्ये आम्ही सामान ठेवलं होतं ना त्या बेडरूमची चावीच आणायला आम्ही विसरलो आहे. सो यांनी एक जुगाड केला. म्हणजे हे बाहेर गेले मार्केटला. अंधार आहे कारण बल्ब वगैरे सगळे आम्ही काढून ठेवले होते. बाहेर गेले, मार्केटला गेले होते. येताना सामान आणले आणि घामाघूम झाले. कापतात तुटल ना. तुटलं. अरे वा, तुटलं. घामाघूम झाले. ह्या बेडरूमची चावी आम्ही आणायला विसरलेलो. सगळं सामान या बेडरूममध्ये. 1च महिना झाला गेलो असेल पण किती पसारा झालाय. परत मला आई तसं सगळं साफसुथरं करायचंय. परत आई तसं किचन लावायचं. चला बल्ब लावायला घ्या, सुरुवात करा. आणि मग अशी ना काय झालं ते आमच्या डोक्यामध्ये होतं चावी नाही ते घाई गडबडीने गेले. असं आहे गावचा व्ह्यूज.
व्ह्यू. आता मी माझी सगळी कामं करायला सुरुवात करते. पहिले हे बेडरूम मोकळी करते, किचन वगैरे सगळं साफ करते. आरूला सकाळपासून काय खायला नाही, म्हणजे घरून येताना मी खिचडी घेऊन आली होती, पण तिने काय प्रवासात खाल्लीच नाही. आम्ही दोघांनी डोसा वगैरे घेतला होता, तो खाल्ला. आणि जसं आता बनवतो काहीतरी गेले होते येताना टमाटर, कोथिंबीर, खिचडी बनवायला सामान आणले, थोडंसं खायला सामान आणले हे. आणि आल्या ज्यांच्यापाशी आम्ही चावी ठेवायला दिली होती त्यांच्या घरून ही कळशी घेऊन आले. हे सगळं असं. चला आता मग हे सगळं मी साफसुथरं करते आणि हे बेडरूम मोकळी करते. तर गाईज आल्याला मी पुढे काम चालू केलं, साफसफाई करायचं. धूळ झाली ना भरपूर. किचन साफ केलं ना, किचन साफ केला. आणि हे तिला खूप त्रास देते, काही काम करू देत नाही. सो गाईज असा बेडरूम सगळा मोकळा केला पहिल्यासारखा, आणि शेवटच्या बेडरूममध्ये सामान ठेवलं आणि भांडी वगैरे घासायच्यात. ते साफसफाईच्या नादाने माझं सगळं इकडचं काम राहिलं किचनचं. आणि इकडे आम्ही कपाट आणून ठेवले, एक कपाट इकडे ठेवले आणि एक कपाट इकडे ठेवले. अजून लादी पुसायची बाकी आहे. माझं भरपूर काम आहे. इथं सगळं आणलेलं सामान ठेवलेलं आहे. हो, आता थोडं काहीतरी मी सामान आणलं आणि त्याचं काहीतरी खायला वगैरे बनवते आणि नंतर राहिलेली कामं करते. तर अशा प्रकारे निकोने घर साफ केलेलं आहे, लादी वगैरे पुसलेली आहे. आणि इथे कपाट ठेवलं आहे, इथे कपाट ठेवलेलं आहे. आणि अजून जरा सामान घ्यायचं आहे आम्हाला, सामान थोडंच आहे. हा एक बेडरूम साफ केला, सगळं सामान इकडे ठेवलं होतं, पॅक केला होता पूर्ण बेडरूम. आता बेडरूम पूर्ण ओपन केलं आहे, क्लीन केलं आहे. काय बनवते? भुर्जी बनवते. आणि काय तिकडं खिचडी आणि भुर्जी बनवते. बाजारामध्ये गेलो होतो, बाजारामध्ये असे टमॅटो आणलेले आहेत. 1 किलो टमॅटो घेतले, छोटे पण घेतले आणि मोठे पण घेतले. हां, तर इथं मला टाळा कट करावा लागला. चावी आम्ही ह्यातच ठेवली होती बंचमध्ये, ह्या चावीचा बंचमध्ये ठेवली होती. कशी काय चावी काढली, कोणी काढली आता आम्हाला पण माहीत नाही. आणि इथं मी सामान अजून दूध आणलेलं आहे, चाय पावडर आणली, लाल तिखट, सॉल्ट आणि हे जवळ ऑइल, अंडी, त्याच्यामध्ये कांदे आणि लसूण. अरे वा वा.